पहिल्याच बॉलवर एक रन येत असताना ऑफ द मार्क आपल्याला पाहायला मिळतं. मकरंद पाटील आपण पाहतायत, करणला आपण पाहू शकाल. साईनाथ अर्नाळा टीमने टॉस जिंकून प्रथमतः आपण पाहिलं तर फिल्डिंग स्वीकारली. गोलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतला अमित तांडेल समोर. करण अप्रतिम चांगला बॉल होता, सबमरिंग डिलिव्हरी, सरळ चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जातोय. मिस्टर प्रशांत गरजच्या डॉट बॉलची सांगता होत असताना गेल्या मॅच मध्ये अमित तांडेलने खूप चांगली गोलंदाजी करत वर्चस्व गाजवलं होतं. तो गेल्या मॅचचा रिझल्ट हितेश मेहर यांच्या चेहऱ्यावर थोडीशी नाखुशी, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये या गोष्टी होतच राहतात. हार्ड लक. चांगला बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतो. पहा, एकमेकांच्या खाणाखुणा दोन्हीही फलंदाज आणि गोलंदाजाला माहिती आहेत. एकाच टीम मध्ये बिलॉंग करणारे हे खेळाडू आपण सातत्याने पाहिलेत. बरेच दौरे त्यांनी केले टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये. आणि आज जेव्हा तुम्ही आमने सामने येता तेव्हा तुम्ही एकमेकांचा अभ्यास जरूर केलेला असतो. आणि अशा रीतीने गोलंदाजी करण्याचा अप्रतिम आपण पाहतायत अनुभव फार मोठा आहे अमित तांडेलच्या गोलंदाजीवर. उलटॉस बॉल होता, ऑफ साईडला गॅप शोधला, जागा बनवली, परंतु जयेश त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. चांगली फिल्डिंग, 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 3 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला आहे. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. पॉवर प्ले मॅन्डेटरी, 2 पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय छान पद्धतीने चेंडूची हाताळणी केली, डायरेक्ट हिट, परंतु तिथे निशाणा साध्य केल्यानंतर ओव्हरथ्रोच्या स्वरूपात कोणती धाव येत नाहीये. एकच रन मिळेल चिकी सिंगलच्या माध्यमातून. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 4-5 बॉलचा खेळ झालाय. पहा, अमित तांडेलचं सातत्याचं दुसरं नाव गोलंदाजीच्या बाबतीमध्ये अमित तांडेलला आपण पाहतायत. ज्या अनुषंगाने त्याने गोलंदाजी केले, अचूक टप्प्यावर भेदक मारे करत, आतमध्ये येणारे चेंडू, कधी बाहेर निघणारे चेंडू, कधी सबमरिंग डिलिव्हरी, कधी बाउन्स पाहायला मिळत आहेत. म्हणजे व्हेरिएशन परफेक्ट असणारा हा गोलंदाज परिपक्वतेचा पाहायला मिळतोय. आतमध्ये येणारा चेंडू होता, मकरंद सारख्या फलंदाजाला काही समजला नाही. डॉट बॉलची सांगता होत असताना पहिल्या षटकाचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला. जवळजवळ आपण पाहिलं 1.5 ते 2 मिनिटांमध्ये हे षटक ज्याने हाताळले गेलं. जेव्हा तुम्ही क्विकली गोलंदाजी करता त्यावेळेला फलंदाजाला रिदम मिळत नाही आणि वेळ मिळत नाही. अशा रीतीने गोलंदाजी करणारा आपण पाहतायत अमित तांडेलचं हे अप्रतिम षटक पाहायला मिळालं. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचली गेली. 5-5 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. MCC क्रिकेट क्लब वर्ष 5वे आगाशीच्या माध्यमातून ही स्पर्धा सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. ऑल इज वेल. खेळाडूला काय हवंय, 5-5 षटकांचे सामने त्यांना खेळायला मिळाले पाहिजेत. 8 टीमचा फॉर्मॅट आणि त्यामध्ये तुम्हाला प्युअर क्रिकेट हे अनुभवायला मिळतं. ज्या वेळेला तुम्ही 1 ते 2 षटकं खेळतात, कधी कधी पाहिलेलं आहे लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये 1-2 षटकं सुद्धा झालेली आहेत. 1-1, 2-2 लाखाच्या स्पर्धा होत असताना 2-2 षटकांचे सामने आपण पाहिलेत. परंतु इथे MCC क्रिकेट क्लबला मानाचा मुजरा असेल की त्यांनी शॉर्ट टर्म क्रिकेट आपल्याला सातत्याने पाहायला मिळालं. म्हणजे कमीत कमी संघांना संधी दिली आणि चांगले जास्तीत जास्त षटकं खेळायची मुभा दिली गेले. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते. वाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 5 या धावसंख्येवर. पहा, राऊंड द विकेटने येत असताना अँगल क्रिएट होतो, बाहेर निघणारे चेंडू पाहायला मिळतात. कॉट बेहँडच्या स्वरूपात जास्तीत जास्त फलंदाज बाद होतात. प्रशांत गरजचा अनुभव फार मोठा आता पाहायला मिळतोय. गेली 4 ते 5 वर्षांमध्ये प्रशांत गरजने जी उन्नती केली, प्रगती केली, ती वाखाणण्याजोगे. स्वतःच्या फलंदाजीच्या कुशल नेतृत्वावर कधी कधी एक गाव एक फॉर्मॅटमधून गोलंदाजी सुद्धा स्वीकारत राहताना पाहायला मिळतो. चांगला बॉल, परंतु या बॉलला काय सन्मानाने बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलंय. अतिशय कणखर, झन्नाटेदार, उत्तम ज्वेलर्स चौकार. थँक्यू. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 9 या धावसंख्येवर. एकंदरीत चांगला स्ट्रोक खेळला गेला होता. बॅक टू द बॉलर हेड, स्ट्रेट ड्राईव्हचा नेत्रदीपक फटका. सर्वात चांगली सेफ जागा या मैदानात असेल तर ती स्ट्रेट ड्राईव्ह आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळला गेलाय. फटका तर छान आहे. विकास चिकाचा नेम चुकलाय, निशाणा साध्य झाला नव्हता.
एक रन मिळेल स्मार्ट सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये जाऊन पोहोचली गेली. प्रथम बॅटिंग करताना आपण पाहत आहेत आई जीवदानी, तर एका साईडला साईनाथ अर्नाळा. दोन्ही संघ एकाच गावातून सातत्याने बिलॉंग चांगल्या पद्धतीने करत असतात. 2 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते दुहेरी आकड्यामध्ये 10 रन. पार्टनरशिप चांगली झाली, नो डाऊट अबाउट इट, परंतु पहिल्या षटकामध्ये फक्त अवघ्या 4 धावा आल्या होत्या पॉवर प्ले मध्ये. चांगला बॉल, क्लीन बोल्ड. मकरंद पाटीलला परतावं लागेल बॅक टू द डगआउट. काय बॉलिंग केले आतापर्यंत, जबरदस्त गोलंदाजीचं पृथ्थकरण पाहायला मिळतं हर्षद मेहरच्या माध्यमातून. बोल्डिंग गेल्या मॅच मध्ये चांगला खेळ केला होता. या मॅच मध्ये आपण पाहतायत मकरंद थोडंसं नाराज करतोय आपल्या समर्थकांना. सातत्य खूप महत्त्वाची भूमिका असते. झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणं हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. 10 रन 1 विकेट. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरा आहे. दुसऱ्या षटकातील बॉल फेकून झाले ते 3. आई जीवदानी अर्नाळा वर्सेस आपण पाहतोय साईनाथ अर्नाळा. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकातील 3 बॉलचा खेळ समाप्तीवर झालाय. अप्रतिम ऑन दी टोस खेळला गेला. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत असताना अतिशय चांगला देखणा फटका. चेंडूचा पाठलाग करतायत परंतु चेंडूवर या वेळेला 4 धावांची मोहर उमटवली. उत्तम ज्वेलर्स चौकार, खणखणीत झन्नाटीदार 4. थँक्यू प्रथमेश. चौथ्याच बॉलवर अतिशय चांगला देखणा फटका पाहायला मिळाला. क्लीन बोल्ड. जबरदस्त गोलंदाजी करत असताना परफेक्ट. प्रशांत घरत तेच म्हणत होते ज्या वेळेला विकेट मिळाली मिस्टर मकरंजी की तुला अशाच पद्धतीने गोलंदाजी करायची आहे. एकंदरीत जो गॅप होता पायामधला आणि बॅटमधला, त्या गॅपमधून चेंडू सरळ यष्ट्यांचा वेध घेतला आणि जणू काही चेंडू आणि स्टंप्सने गळा भेट घेतली की काय असं दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. फलंदाज बाद होताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14 रन 14 रन्स ऑन द बोर्ड. संघाची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते 5. षटक क्रमांक दुसरा आपल्याला पाहायला मिळतं. हर्षद आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. मागील 2 ते 3 वर्षामध्ये हर्षद मेहरने जी प्रगती केली ती वाखाणण्याजोगे पाहायला मिळते. क्रिकेटच्या खेळामध्ये असंच असतं, झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणे हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. अनोळखी व्यक्तीशी जिवलग मैत्री करून देणारा खेळ कोणता असेल तर तो आहे क्रिकेट. काय या खेळाला लोकप्रियता जास्तीत जास्त मिळाली. आज लहान मुलांना जरी तुम्ही विचारलं की आपल्या भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता तर ते हॉकी म्हणणार नाहीत, ते म्हणतील क्रिकेटच आहे. म्हणून क्रिकेटच्या खेळाला एवढी लोकप्रियता मिळाल्यानंतर सुद्धा आज आपण पाहत आहे टेनिस बॉल क्रिकेटला सुद्धा ते सुगीचे दिवस आले. पहिलं प्रत्येकाचं स्वप्न असायचं की सुप्रीमो ट्रॉफी मी खेळावी. सुप्रीमो ट्रॉफी नंतर आपण पाहिलं स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक खेळावं. त्यानंतर आता ISPLचे दरवाजे जरूर उघडे झालेत आणि त्यामुळे तुम्हाला कष्ट आणि फक्त प्रचंड कष्ट करावे लागतील. कारण आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाहीये. ते कष्ट घ्यावे लागतात. चांगला बॉल होता 30 तर्रार, परंतु इथे मात्र पंच व्हाईट लाईनच्या अगदी बाहेर होता. त्यामुळे पंच जगदीश भोईर सांगतायत यस व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. एक धाव ऍड झाल्यानंतर 15 या धावसंख्येवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खूपच बाहेर होता आणि एक्झॅक्टली डिसिजन आपल्याला पाहायला मिळाला पंचांच्या माध्यमातून.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15, लॉस ऑफ 2 विकेट. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल आहे पॉवर प्लेचा. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. ऑन साईडला खेळले गेलेत. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. प्रमोद लिली फेकी करतील. तत्पूर्वी 2 धावा इझिली डन केल्या जात आहेत खेळपट्टीवर जितेशच्या बॅटमधून आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 17 रन 2 षटकांच्या समाप्ती अखेर 8.50च्या करंट रन रेटने आतापर्यंत खेळी करत असताना आई जीवदानी अर्नाळा जर 8.50चा जर आपण पाहिला तर 43 वर धावसंख्या जाऊन पोहोचेल. 10चा जर प्रति षटकामागे जर धावा आल्या तर 47 आणि 12चा आपण पाहिला 12 धावा प्रति षटकामागे आल्या तर 53 वर जाऊन पोहोचेल. सुंदर डीबीएनच्या माध्यमातून हे आपल्याला प्रोजेक्टेड स्कोर पाहायला मिळतोय. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. 17ला 2 षटकाच्या समाप्तीनंतर. पाटलांचा बैलगाडा गाडा त्याने घाटात गेला रडा. आपल्या गावचा हाय बैल जोडा. थँक्यू. 17 रन 2 विकेट्स आतापर्यंत पाहायला मिळत आहे. शेवटचे 3 षटक शेष आहेत. यानंतर होणारा सामना पाहायला मिळेल. ध्रुव 11 सातपाडी टीम दोनात करणार आहे जान्हवी 11 बंदर पाखाडी या टीम बरोबर. दोन्ही संघाचे कॅप्टन 3 षटक झाल्यानंतर लगेच आपण यायचंय. एक नंतर मेल दुसऱ्या रनसाठी पलटले. तिथे विकेट मिळण्याचे चान्सेस आहेत परंतु प्रशांत गरजचा अचूक कलेक्शन नाही आहे आणि त्या कारणास्तव 2 रन्स मिळतील दोन्ही बॅटरला. जितेश आणि एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय करण या टीमचा भिंत आहे. चिकाटी प्लेअर, कसब कला कौशल्य, मानस मनसुबा हेतू उद्देश दाखवण्यासाठी तत्पर असणारा फलंदाज करण. वेळेला अतिशय सुरेख पद्धतीने आपण पाहत आहे. स्कूप केला जातोय आणि सरळ चेंडूला आपण पाहू शकाल इंटेलिजन्स फटका पाहायला मिळतोय. इम्प्रोव्हायझेशन दाखवलं. चौकार. उत्तम ज्वेलर्स 4 रन. कापताना बोट सुरीत न वाजवली. हाताला धक्का लागला तरी मी कढई तापवली. खचखच कांदा कापताना बोट सुरीत न वाजवली. हाताला धक्का लागला तरी मी कढई तापवली. तुमच्यासाठी थँक्यू. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असणारा आणि त्यानंतर वेगवान मारा करत असताना अमित तांडेलचं रिॲक्शन पहा. चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन सांगतो या वेळेला की चौकार आल्यानंतर अशा प्रकारची मी दांडी गुल करू शकतो फलंदाजाची. फलंदाज करण बॅक टू द डगआउट. अतिशय चांगली खेळी केली होती. करणच्या बॅटमधून धावा येत होत्या परंतु इथे जर आपण पाहिलं 9 बॉलमध्ये 14 रन्स 3 डॉट आले. 155.56चा स्ट्राईक रेट. 2 चौकार त्यामध्ये चौकारांचा समावेश पाहायला मिळाला आणि हा प्रिव्हियस बॉल आपण पाहू शकताय ज्या पद्धतीने अमित तांडेल ओव्हर द विकेटने नाही आहे तर राऊंड द विकेटने येतोय. आणि इथे आपण पाहिलं तर कहीं पे निगाह है कहीं पे निशाण अशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. यस डीजे. थँक्यू. विविध अँगलने आपण पाहू शकता डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून हा क्लीन बोल्ड कसा झाला फलंदाज. ज्या पद्धतीने राऊंड द विकेटने येतात त्यावेळेला डावखुऱ्या हाताचे चेंडू आतमध्ये येणारे पाहायला मिळतात. ऑफ स्टंप. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 23-23ला 3 धक्के बसले गेलेत. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत शेष राहिलाय या तिसऱ्या षटकातील. मोठा प्रहार करण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये. जागेवरून खेळण्याचा इरादा होता. 1 रन मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. फेकेपर्यंत यस फलंदाजाला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. मिस्टर भागेश पाटील गॉन.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट असणारी स्पर्धा, अर्थातच ज्या स्पर्धेचं नाव आहे MCC क्रिकेट क्लब आगाशी आयोजित क्रिकेट स्पर्धा 2025 आपण पाहत आहेत. भव्य ओराउंड टेनिस क्रिकेट स्पर्धेचं आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट आहे. ते करून दाखवणं, स्वप्न सत्यात साकार करणं हे फार डिफिकल्ट असतं आणि सातत्याने 4 वर्ष गेली आपण पाहिली. यंदाचं 5वं वर्ष पाहायला मिळतं. आजचा पहिला दिवस ऑन साईडला खेळला गेलाय. फटका तर छान आहे, एलिव्हेशन तेवढं मिळणार नाहीये. विघ्नेश चाकतोडे अतिशय चांगल्या पद्धतीने हा झेल टिपला गेला. फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट, गॉन. थँक्यू मिस्टर अब्राम. त्या ठिकाणी आपण पाहत आहेत जसा आला तसाच पॅव्हेलियनच्या रस्त्याला येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 24, लॉस ऑफ 5 विकेट. जितेश भोईर 2 धावांचा खेळ आतापर्यंत साकारत असताना क्रीजवर आहे, परंतु त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक मिळत नाहीये. तिसऱ्या षटकातील आतापर्यंत 5 बॉलचा खेळ समाप्तीवर झाला आणि शेवटचं षटक पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटकं येणं बाकी आहेत. म्हणजे 5 षटकांचे सामने असल्यानंतर तुम्हाला ती क्वालिटी दर्शवावी लागते. तसा तुम्हाला खेळ करावा लागतो. एक तुमच्यासाठी कसोटी असते की आपले टॉप ऑर्डरचे फलंदाज कोण जातील, मिडल ऑर्डरचे फलंदाज कोण जातील, हे संपूर्ण गेम प्लॅनिंग करावं लागतं. शरीरापासून दूर खेळले होते. बॅटची एज घेतली की काय? यस, डेफिनेटली बॅटची एज घेत लॉंग स्टॉप रिझनला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 25, लॉस ऑफ 5 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स कंप्लीट. 2 षटकांच्या नंतर आपण टॉस करणार आहोत. ध्रुव 11 सातपाटी आणि जान्हवी 11 बंदर पाखाडी. अमित तांडेल 2 षटकं हाताळली. अमित तांडेलने 12 रन्स केल्या. 2 विकेट्स आपण पाहू शकतात. 12 रन्स देत असताना 5 डॉट केले. 2 विकेट्स आणि खूप चांगला 6चा इकॉनॉमिकल आपल्याला पाहायला मिळतोय. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर बाय अमित तांडेल. न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये ही हायलाइट्स पाहायला मिळते 3 षटकांची. नेस्टर धंबा मिस्टर गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. लेफ्ट हँड बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. किशोर पाटील एका साईडला आपण पाहू शकाल. मिस्टर जितेश भोईर ऑन साईडला कंट्रोल स्ट्रोक होता. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी होते. थ्रो सुद्धा चांगला प्रमोद लिलीचा पाहायला मिळतोय. 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 26 या धावसंख्येवर 26 रन. MCC क्रिकेट क्लबने घेतलेली ही अथक मेहनत आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळते. आयोजन आणि आयोजनामध्ये प्रेक्षक वर्ग स्विच हिट करण्याचा प्रयत्न जितेश भोईरचा जरूर होता. क्विकली फिकी येत असताना तत्पूर्वी सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि 2 धावा ओव्हरथ्रोच्या स्वरूपात मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 28. सिंगल डबलला महत्त्व देत आहेत. पहा, जेव्हा इंटरव्हेल विकेट येतात त्यावेळेला तुम्हाला सिंगल डबल ही लाईफ लाईनचा वापर करावा लागतो. जर प्रतिस्पर्धी संघावर दबाव तुम्हाला आणायचा असेल तर डेफिनेटली सिंगल डबल या 2 गोष्टींचा वापर करावाच लागतो. ऑन साईडला खेळले गेले फिल्डर आहेत आणि अतिशय चांगला जजमेंटने झेल टिपला गेलाय प्रमोद लिलीच्या माध्यमातून, गॉन. गाडी थांबायची नाही, सुसट बुंगाट गोडी फिस्टी नको ते टाळी, वाची हाय मन तुलाय
अच्छा वाराची मागून घोडे डोक्यावर घेऊन थोडे ये रस्ते पिंट्या येऊन करताय उलट्या ये आरमुट्या 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 एकंदरीत आपण पाहिलं तर चौथ्या षटकातील 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. निष्ठुर दंबाचा हा बॉल टाकल्यानंतर ओव्हरपिच चेंडू जरूर होता, एक्झिक्यूट चांगला केला गेला होता आणि त्यानंतरचा मात्र ही विकेट निष्ठुर धम्माच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिरावले. टॅप केला जातोय. लॉंग ऑफचा फिल्डर पुढे सरसावेल. मिस्टर अमित तांडेलला आपण पाहू शकाल. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचलेली फलकावर आतापर्यंत 28ला 6 29ला 6 धक्के बसले गेलेत. 4 बॉलचा खेळ झालाय. सिंगल डबलला महत्त्व देत आहेत. प्रॉपरली षटकार चौकार येत नाही आहेत. गोलंदाजांनी परिपूर्णतः जखडून ठेवलंय. अचूक टप्प्यावर भेदक मारे करत अडथळा निर्माण केले. प्रतिस्पर्धी संघावर डोकेदुखी ठरले गेले ते गोलंदाज आणि इथून जर तुम्हाला अजूनपर्यंत धावा करायच्या असतील तर कुठेतरी हात खोलावे लागणार आहेत, कारण चौथ्या षटकाला प्रारंभ झाल्यानंतर अजून 8 बॉलचा खेळ शेष राहिला आहे. मोठा प्रहार पुनश्च एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तेवढा कॉन्फिडंटली फटका पाहायला मिळाला नाही. पाचव्या षटकातील पहिलाच बॉल प्रशांत घरतचा अतिशय चांगला बॉल होता. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. खरोखरच या खेळाडूने खूप चांगली प्रगती केली. आज अर्नाळा गावातून बिलॉंग करणारा विरार विभागातील आपण पाहत आहेत, पालघर जिल्ह्याला बिलॉंग करतोय आणि मोठी स्पर्धा ISPL सारखी स्पर्धेत ज्याची वर्णी लागली. ऑन साईडला खेळण्याचा दृष्टिकोन जरूर होता. जयू पुढे सरसावेल. चांगले जजमेंट. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज या ठिकाणी बाद होताना विकेट डाऊन. जयू मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद. शेवटचे 4 बॉल राहिलेत. पहिल्या बॉलचा दबाव आपल्याला पाहायला मिळाला. अतिशय सुंदर टेलिकास्ट आपण पाहत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रवीण पाटील आपले 100% देत असताना की समालोचकाला काय हवं असतं, प्रेक्षकांना काय हवं असतं, आयोजकांना काय हवं असतं, या सुंदर वेगवेगळ्या बाबी आपण गुणवैशिष्ट्य आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. वेगवेगळ्या गोष्टींचा विचार केला जातो, ते अद्ययावत करतात, उत्क्रांती करतायत. ही खूप महत्त्वाची भूमिका आहे DBN लाईव्ह प्रवीण पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम. चांगला फटका खेळण्याच्या प्रयत्नात जरूर होतोय. प्रशांत त्या ठिकाणी पोहोचतील का हा मोठा प्रश्नचिन्ह होता. फक्त एकच धावेवर संदेश पाटील सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर झालेली आहे ते आतापर्यंत 36 या धावसंख्येवर. 3 बॉलचा खेळ शेष राहिलाय. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण येऊन राहायचंय. ध्रुव 11 सातपाडी आणि जान्हवी 11 बंदर पाखाडी. या 3 बॉल नंतर आपण टॉस करणार आहोत. MCC क्रिकेट क्लबने घेतलेली ही अतिशय सुंदर पद्धतीने आयोजनाची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर या विभागामध्ये एक सिस्टमॅटिक मॅनेजमेंट असणारी ही स्पर्धा, ज्या स्पर्धेचं नाव आहे MCC क्रिकेट क्लब. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला. फिल्डर आहेत आणि कोणतीही मिस्टेक करणार नाही आहेत. प्रशांत घरतने आज चांगली गुणवत्ता सिद्ध केले. फलंदाज बाद होताना 36 वर 7वा धक्का.
झाला तारा या ताराया. थँक्यू प्रशांत घरात अष्टपैलू कामगिरी करताना पाहायला मिळतं. आतापर्यंत 36ला 8 विकेट्स डाऊन झालेत आणि शेवटच्या 2 बॉलचा खेळ शेष हर्षद मेहरने अतिशय चांगल्या जजमेंटने झील टिपला गेला. बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. मिस्टर भरतला आपण पाहताय शेवटचे 2 बॉल खेळण्यासाठी 36 धावा झालेत, 8 गडी बाद. चांगला बॉल ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर शफल होऊन खेळण्याचा दृष्टिकोन ठेवला होता. विकास दसकर त्या ठिकाणी आहे. चिका या नावाने जास्तीत जास्त ज्याला प्रेम मिळालंय टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आणि इथे विकेट डाऊन होत असताना आय थिंक पाहायला मिळते ज्या पद्धतीने ते थोडेसे पुढे आले होते, पाठीमागे जाण्याचा विचार केला नाही आणि सी लाईन आपण पाहतायत त्या लाईनच्या अगोदरच आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजेच परिपूर्ण बॅटिंग क्रीजचा उपयोग यावेळेला केला गेला नाही. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 36 वर जाऊन पोहोचली गेली. 36 शेवटचा बॉल असेल. ध्रुव 11 सातपाटी आणि जान्हवी 11 बंदरपाकाडी. चला दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या. प्रकाश भोईर अनेक मैदानं ज्यांनी गाजवलेली आहे आणि आतापर्यंत गाजवत आहेत. 65+ ज्यांचं वय वर्ष पाहायला मिळतं. क्रिकेटच्या खेळामध्ये एज मॅटर करत नाही, परंतु ही जिद्द आहे त्यांची. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला होता. फलंदाज त्या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतील. भरत कुडू आणि संदेश पाटील अशी जोडी त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. प्रकाश उईरला आपण पाहिलं वय वर्ष 65+ असल्यानंतर सुद्धा आतापर्यंत मैदानात हिमतीने मी उभा राहू शकतो हे दर्शवत असताना पाहायला मिळतं जे आमच्या ऑन स्क्रीनवर आहेत. क्रिकेटच्या खेळामध्ये एज मॅटर करत नाही आणि प्रकाश भोईर त्याच अनुषंगाने आपल्याला पाहायला मिळत आहे. ऑन स्क्रीनवर उमर 55 की दिल बचपन का असंच म्हणायला वावगं ठरणार नाहीये. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आले. टॉस करूया. 37 धावांचं टार्गेट सेट केले गेले. ज्येष्ठ नागरिक आदरणीय सन्माननीय रमेश वर्तक साहेब यांच्या शुभ हस्ते या आपण कॉइन स्पिन करूया. चला या दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित झाले. ज्येष्ठ नागरिक रमेश वर्तक साहेब यांच्या शुभ हस्ते क्रिकेट लाईट आणि MCC अशा नाण्याच्या 2 बाजू आहेत. अवधूत आणि या MCC आलेला आहे. तर टॉस जिंकले. विवेक काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू. गेल्या मॅचमध्ये तोंडातला घास हिरावून प्रतिस्पर्धी संघाच्या घेतला. प्रणय कोळीने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आणि अन्य गोलंदाजांनी गोलंदाजी केली, तर ॲज अ कॅप्टन म्हणून त्यांचं कौतुक कसं करशील? प्रेशर मॅच होती, पेशन्स टेस्टची मॅच होती. लास्ट ओव्हरमध्ये जो पहिले 2 बॉलवर मॅच होती. पहिला बॉल जो 30 रन केले त्यांनी डॉट केला, प्रेशरमध्ये आला आणि रनआउट झाला. ते पेशंट लूज केले त्याने. आम्ही जरा पेशंट्स ठेवले आणि चांगली फिल्डिंगवर लक्ष दिलं. बॉल चांगल्या टप्प्यावर टाकले म्हणून आम्ही जिंकलो. या बात आहे. विवेक टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच विवेक. टॉस जर तुम्ही जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता आपण? आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. आता तुम्हाला बॅटिंग करायची, 5 षटकं तुम्हाला खेळायची आहे. 30 बॉलमध्ये कितपर्यंत जाण्याचा एक मॅक्झिमम टोटलपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? असं काही टार्गेट नाही, मात्र फलंदाजांना सांगू की गोलंदाजांना फाईट स्कोर द्या, कारण धावसंख्या होणं थोडा अवघडसुद्धा आहे. कारण जर स्क्वेअरचा पट्टा सोडला तर समोरच्या दिशेमध्ये धावगा कमी होत आहेत, तर गोलंदाजाला ॲडव्हान्टेज आहे. तेवढ्या फायटिंग स्कोरपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. हे आयोजन कसं वाटतं? सुरेख आयोजन आहे. नक्कीच. थँक्यू अवधूत. धन्यवाद. दोन्ही संघाच्या कॅप्टनचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. नुकतंच टॉस आपण पाहिला तर ज्येष्ठ नागरिक आदरणीय रमेश वर्तक साहेब
MCC क्रिकेट क्लब आगाशी आयोजित भव्य दिव्य ओहराम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2025 शुक्रवार दिनांक 28 म्हणजे आजचा दिवस आणि आजच्या दिवसामध्ये एक गाव एक संघ या संकल्पनेमध्ये खेळत असणारे संघ आपण बघतात. त्याच्यामध्ये पहिला सामना, दुसरा सामना, तिसरा सामना, चौथा सामना पार पडला आणि त्यानंतर आपण आता 5व्या सामन्याकडे आलेलो आहोत, ज्या सामन्यामध्ये अर्णब खूप चांगल्या रीतीने बघितलाय. मकरंद पाटील या हंगामामध्ये धूम धडाक्यामध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पदार्पण करतोय आणि खूप चांगली खेळी त्याची सुद्धा दिसली. ओहो, स्विच इट, व्हॉट अ शॉट. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक होता डीप मध्ये, परंतु त्याला भेदत असताना चेंडू निघून गेलाय. कवर सी मारे का पार, युर पावर षटकार. थँक्यू थँक्यू. कोणासाठी मनात आले, कोणासाठी ध्यानात गेले, कोणासाठी रानात आले, काही ते सगळं विसरायचंय. इथे आता कोणासाठी नव्हे तर आपल्या गावासाठी क्रिकेट खेळायचं. आता हे दोन संघ विचार करतील अर्नाळ्यासाठी आम्हाला क्रिकेट खेळायचंय, म्हणजे कोणी जिंकू, अर्नाळा जिंकणार आहे. आता तो साईनाथ अर्नाळा की आई जीवदानी अर्नाळा, ज्याच्यावरती म्हणजे कोणावरती जो संघ जिंकणार आहे त्याच्यावरती त्या देवाची कृपा असणार आहे. एकावरती जीवदानी देवीची कृपा आहे, दुसऱ्यावरती साईनाथ महाराजांची कृपा आहे. स्विच काढण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु यावेळेचा चेंडू, ओहो, सेलिब्रेशन, मोठं मोठं सेलिब्रेशन. विक्रत साखल तोडे डिफार्ट्स, मकरंदने मिळून दिला ब्रेक थ्रू. गॉन. दरबार में लोग आते हैं, उसके दरबार में लोग आते हैं. हल हल हल. बघा कशा प्रकारे प्लेड ऑन झालेत. रिव्हर्स खेळण्यासाठी गेले होते, लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता आणि आतली कडा घेऊन चेंडू एसटी वरती आदळलाय आणि आदळल्यानंतर ब्रेक थ्रू मिळालाय, म्हणजेच बाद झालेत. फलंदाज विघ्नेश साखलतोडे, त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज प्रशांत गरत मैदानाच्या दिशेने आलाय. आणि मकरंद पाटीलचं सेलिब्रेशन बघण्यासारखं झालं होतं, मजा आली. 7 वरती 1, 2 चेंडूचं अजूनही खेळणं शिल्लक आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे, पूर्णपणे छान चुकली जाणार आहे. 37 धाबा किती छोट्या आहेत, किती मोठ्या आहेत, त्यापेक्षा आम्ही केलेला खेळ किती मोठा आहे आणि आपल्या संघाचा कितपत हिताचा आहे. हळूवार पद्धतीने ड्राईव्ह केलं, चेंडूला सन्मान दिला आणि स्वीपर कव्हर रिझनमध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला गेला, तोपर्यंत फेकी सुद्धा होतीये. अब्रामने दुरून चेंडू फेकला, त्याला माहित होतं जयेश थोडेसे ॲडव्हान्स आलेत आणि चान्स घ्यायला काय हरकत नाही आहे. 5 चेंडू 8 धाबा एका गाड्याच्या मोबदल्यात. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. जयेश स्ट्रायकिंगवरती असतील. बघूयात कशा प्रकारची बॅटिंग जयेश करतायत. 37 धाबांचा पाठलाग करत असताना जो आस्किंग रन रेट आहे त्याला ध्यानात ठेवत असताना बॅटिंग होती, परंतु एक ब्रेक थ्रू मिळवलाय, त्यामुळे कॉन्फिडन्स थोडासा अप आहे मकरंद पाटीलचा. नेक्स्ट बॉल, कटकाटाचा प्रयत्न, चेंडू गलीमधून निघून गेलाय. काय स्ट्रोक आहे, लेट कट, आणि चेंडू त्या लेट कट नंतर पटकन निघून गेलाय गलीमधून. सीमारे का पार. उत्तम ज्वेलर्स चौकार. अरमुट्या 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 अरमुट्या. थँक्यू. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती आहेत. एका विकेटच्या पतनानंतर बघा जयेश करत किती शफल चालू होते. शफल चालल्यानंतर वेट केला, हाताला परकलं वेळीच, कारण ज्या अनुषंगाने चेंडू मकरंदने हाताळला होता त्याचा हात ज्या वेळेला म्हणजे ज्या वेळेला रिलीज चेंडू करण्याची वेळ आली त्यावेळेला त्याच्या हाताच्या ॲक्शनने त्या गतीमधलं परिवर्तन करणार हे दाखवून दिलं होतं. आणि आता ज्या प्रकारे टेनिस बॉल क्रिकेट प्रगती साधते त्याला बघता बहुतांश फलंदाज हे गोलंदाजाच्या ॲक्शनवरून चेंडूचा अंदाज बाळगत असतात. तो अंदाज इथं बाळगला आणि फ्रंट फुटवरती येत असताना शेवटच्या क्षणाला
कट केलं, स्लाइस केलं आणि तो लेट कटचा फटका तिथे 4 धावांसाठी गेलाय. करण वैतीच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. प्रशांत गरज स्ट्राईक वरती असतील. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात, दुसऱ्या षटकाचा प्रारंभ. हो फुल टॉस, लोअर फुल टॉस चेंडू बॅट वरती घेतला गेला आणि त्यानंतर फक्त लॉफ्ट केलं इनफिल्डच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षक होते सर्कल मध्ये, परंतु डीप मधलं प्रोटेक्शन कमवत असल्या कारणाने चेंडू मिड विकेट क्लिअर करत असताना जातोय. सीमारेखा पार. उत्तम ज्वेलर्स चौकार. नेक्स्ट बॉल स्विच काढण्याचा प्रयत्न. यावेळेला रिव्हर्सचा आयटम क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगली फिल्डिंग. गतीमध्ये परिवर्तन करण वैतीने वेळीच केलं आणि त्यानंतर मात्र चेंडू अडवत असताना त्या चेंडूवरती एक धाव येते. पॉइंट रिजन मधला क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये होता, त्याला मात्र मागे जाण्यास मजबूर केलं, परंतु जो चेंडूमध्ये जी गती होती ती गती कमी असल्या कारणानं फटका प्रॉपर तिथं इनिशिएट झाला नाही, त्यामुळे एक धाव मिळते. 17 1. शेवटचे 4 चेंडू म्हणजेच दुसऱ्या षटकातील बहुतांश खेळ बाकी आहे. लांबून खेळण्याचा प्रयत्न आणि तिथून मोठ्या फटक्यासाठी जात होते, परंतु प्रॉपर बॅटवरती चेंडू आलेला नाही आहे. मिस टाईम होत असताना अलॉंग द कार्पेट चेंडू मिड विकेटमध्ये निघून गेला. अब्रामच्या हातामध्ये जाईल तोपर्यंत एक धावून कंप्लीट केली जाते. यानंतर होणारी मॅच 2 संघांमध्ये ध्रुव 11 सातपाटी आणि त्यांच्यासमोर जान्हवी 11 बंदर पाखाडी. एक कांदिवलीचा संघ असेल आणि एक सातपाटीचा संघ. या 2 संघादरम्यानची लढत. भिडन फुल टॉस पुन्हा एकदा आहे. यॉर्करसाठी जात आहेत करण वैती, परंतु चेंडूला लँड ज्या वेळेला करण्याचा प्रयत्न करतात त्याच वेळेला त्या चेंडू खाली येत असताना फटका इम्प्रोवाइज केला जातोय प्रशांत गरज कडून. बघा कशा प्रकारे खेळलाय. सुरुवातीला चप्पल झाले होते, मिडल स्टंप वरती चेंडू, गतीमध्ये थोडं परिवर्तन होतं, बाकी सर्व कार्य करत असताना चेंडूला फाईन लेगच्या रिजन मध्ये पाठवलंय. उत्तम जलद चौकारासाठी 4 धाबा येत आहेत. चौकारानंतर आता यावेळेचा चेंडू थोडासा मागे होता आणि तिथं डायरेक्ट हिट. हो नाही चेंडू यष्टांच्या वरून गेला, पण एक धाव तिथं धावून प्रशांतने कंप्लीट केली आहे. सिंगल धाव्याने समाधान मानावं लागतंय. 22 वरती 1, 23 वरती 1. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. लास्ट बॉल. जयेश गरज समोर. करण वैती आणि याची एज मोठा एज. नाकाच्या दिशेने येणारा हा बाउन्सर होता आणि त्याला शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न फसलाय. कडा घेऊन चेंडू प्रथमच्या हातामध्ये गेला. फलंदाज बाद होतील. दुसऱ्या विकेटचं पतन साईनाथ अर्नाला या संघाच्या. 4 चेंडू 6 धावा जयेशने केल्या आणि तो माघारी परतलाय. दुसरा हादरा दुसऱ्या षटकाच्या समाप्ती अखेर. थँक्यू डीजे. 23 वरती 2 षटकं संपलीत. अजूनही 3 षटकांचा खेळणं शिल्लक आहे. इक्वेशन कुठे येऊन थांबली आहे. 4.67चा आस्किंग रन रेट आहे, म्हणजे 5च्या आसपास धावा बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती 14. अठरा चेंडू 14 धावांची गरज. नवीन गोलंदाजी मार्कवरती. नवे वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी मकरंद पाटील आलाय. नेक्स्ट बॉल. मागे चेंडू खेळण्याचा प्रयत्न. प्रशांतने मागे चेंडूला पाठवलंय आणि बघा सरळ बॅटने मोठे फटके येत नसताना हा मारलेला चेंडू अखेरकार गेलाय मागे. फाईन लेगला क्लिअर करत, चिरत, धगधग करत का होईना निघून गेलाय. सीमारेखा पार. उत्तम ज्वेलर्स चौकार. बघा लेग स्टंपवरचा चेंडू होता, अगदी पायाच्या दिशेने जात होता आणि त्याच वेळेला चेंडूला बॅटचं कनेक्शन झालं आणि तयार होते फुल ऑन लेनसाठी. तयार होते आणि तो तयार होत असताना हा चौकार आलाय.
आता मात्र 10 धावांची गरज आहे. बघा कशा पद्धतीने खेळले होते. थोडं बॉडी स्ट्रेच केली होती, पायाला पुढे आणलं होतं. फ्रंट फुटवरती येत असताना पाटील स्वीपचा इरादा होता, परंतु शेवटी त्या स्वीपला स्कूपमध्ये कन्वर्ट केलं. चौकार आलाय. मकरंदचा चेंडू मिस टाइम आहे, परंतु प्रोटेक्शन नाहीये तिथे कोणतेही. चला दोन्ही संघाने तयार राहायचंय. ध्रुव 11 सातपाटी आणि जान्हवी 11 बंदर पाखाडी, दोन्ही संघांना विनंती आपण तयार राहायचंय. पकडत पाटीलचा चेंडू पायावरचा होता, वेगवान चेंडू. हो, आणि सरळ यष्ट्यांसमोर आढळल्यात. यष्ट्यांसमोर आढळत असताना मला वाटते अमितला मैदान सोडावं लागतंय. अजून एका विकेटचं पतन, फलंदाज बाद, गॉन. बघा आमचे कॅमेरामॅन कुठं पोहोचलेत, कोणत्या तरी बिल्डिंगचे दृश्य आहे. आणि बघा हा लहान मुलगा कशा प्रकारे या स्पर्धेचा आनंद घेतोय. अगदी गॅलरीमध्ये बसून जी मागची बिल्डिंग आहे, या स्ट्रक्चरच्या मागे जी बिल्डिंग आहे, तिथून या मॅचचा आनंद लुटत असताना बघा दोन्ही पाय जे आहेत त्या गॅलरीच्या बाहेर काढलेत. त्या आजीबाई त्यांच्या साथीने आहेत. बघा कशा प्रकारे या सामन्याचा आणि या स्पर्धेचा आनंद लुटतात. दर्दी क्रीडाप्रेमी, दर्दी क्रिकेट प्रेमी या विभागामध्ये आहेत. पुरापाडा म्हटलं की स्पर्धा कोणाची असो, कोणतीही असो, रविवारच्या दिवसामध्ये सगळ्यांची उपस्थिती इथे दिसते. काही खुर्च्या मांडल्या जातात, काही दर्शक आपल्याकडे ज्या ज्या प्रकारची सुविधा आहे त्या सुविधेनुसार इथं खेळाचा आनंद लुटण्यासाठी येतात. आज शुक्रवारचा दिवस असून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे. आणि त्याचबरोबरीने आमच्या यूट्यूब वरती सुद्धा तितकीच गर्दी. ॲलन गावद्या नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. मकरंद समोर स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, इथे रनआउटची संधी. ओ हो हो, मकरंदने आता झोकली आहे. प्रयत्न उच्च कोटीचे. मैदानाच्या आतमध्ये ॲथलीटची काहीशी स्पर्धा चालू आहे असं एका वेळेला मला आठवलं. दोघेही ऐकायला तयार नाही. प्रशांत सुद्धा तितकाच वेगाने जातो, मकरंद सुद्धा तितकाच वेगाने. आणि जे यंगेस्ट प्लेयर आहेत अर्नाळ्यामध्ये, त्यामध्ये या दोन खेळाडूंचा समावेश आपण म्हणू शकता. बघा कशा प्रकारची ही रस लागली होती. कोण पुढे जाणार, कोण मागे जाणार. मकरंदच्या हातामध्ये बॉल होता आणि प्रशांतच्या हातामध्ये बॅट होती. ओ, बॅट हवेमध्ये होती. ब्रक्कनने ज्या वेळेला चेंडू हातातून रिलीज केला, बघा किती क्लोज होता. आमचे कॅमेरामॅन सुद्धा त्याच्यामध्ये खूप मोठा इंटरेस्ट घेऊन त्याला चेंडूला कव्हर करतो. रनआउटची संधी होती. बघा खूप मोठा फासला होता. फुटभर बॅट बाहेर होती. आणि त्या फुटभर बॅट बाहेर जर असताना एसटी वरती चेंडू लागला असता, थोडंसं चित्र बदललं असतं. मजा आलीच ती मॅचला. 29 वरती 3 सद्यस्थिती, 8 धावांची अजूनही गरज आहे. आणि शेवटचे 2 चेंडू मकरंदच्या या षटकामध्ये शिल्लक आहेत. नेक्स्ट बॉल. प्रशांत इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, अभिप्रांत बॉडी शरीरापासून लांबून खेळण्याचा प्रयत्न करत होते. कोणत्या प्रकारचा संपर्क बॅट आणि बॉलचा नाहीये. राऊंड द विकेट जात असताना बघा कसा अँगल बनवता. ओहो, शानदार डिलिव्हरी, बाहेर कट होणारी डिलिव्हरी. विथ ऑफ स्टंप आणि मिडल स्टंपवरती पिच झाल्यानंतर चेंडू ज्या प्रकारे बाहेर निघाला ते बघत असताना प्रशांतनी जे प्रेडिक्ट केलं होतं की इतका बाहेर वळेल, इतक्या वेगाने येईल, त्याच्यामध्ये पूर्णपणे बीट. खराब चेंडू मागे आपटलाय आणि त्या चेंडूला मात्र फक्त दिशा दिली आहे आणि चेंडू निघून गेलाय. लॉंग लेग, सी मारे का पार, चौकार. मकरंद पाटीलचं हे षटक, चौकार की षटकार, षटकार माफ करा, युरोप पॉवर षटकार, 6 धावा. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपला. 35 वरती 3
बघा कशा प्रकारे हा फटका खेळला होता. राऊंड द विकेट आले होते परंतु जास्तच मागे चेंडू हाताळला होता आणि तो अगदी बॉडी लाईन चेंडू जात होता. त्याला हुक करण्याचा प्रयत्न, हुक करत असताना बाय हुक बाय क्रूक चेंडूला पाठवलं ते फाईन लेगच्या डोक्यावरून. फाईन लेग लॉंग लेगच्या दिशेनं 6 धावांसाठी षटकार. 3 षटकं संपलेत. 35 वरती 3. 2 धावांची अजूनही गरज आहे. प्रथमच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. स्ट्राईक एंडवरती ॲलन गावद्या. चला यापुढील होणारा सामना जान्हवी 11 बंदर पाखाडी आणि ध्रुव 11 सातपाटी. दोन्ही संघांना विनंती आहे आपण जो काही निर्णय म्हणजे ज्याने टॉस जिंकून घेतलाय किंवा ज्याला कोणाला क्षेत्ररक्षण करण्याची संधी देण्यात आली आहे त्याने आपापल्या निर्णयावरती अंमलबजावणी करायची आहे. म्हणजे एकाने डगआउटच्या दिशेने जायचंय, बाकीच्याने मैदानाच्या दिशेने. ॲलनसाठी हा चेंडू सुरुवातीला पाय बाहेर काढला होता मागचा आणि त्यामुळे उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा हा चेंडू निर्धाव स्वरूपाने येतोय. प्रथम कुडू नवीन गोलंदाजी मार्कवरती आलेत. प्रथमने मागील मॅच मध्ये चांगलं षटक शेवटच्या क्षणाला हाताळलं आणि हाताळत असताना सामना जिंकून दिला होता. यावेळेला मागे चेंडू निघून चाललाय. पकडण्यासाठी क्षेत्ररक्षक जरूर जातात परंतु तोपर्यंत चेंडू लॉंग स्टॉप क्लिअर करेल. चेंडू चाललाय सीमारे का पार. चौकार 4 धावा आणि अशा प्रकारे सामना संपलाय. सामना जिंकलाय साईनाथ अर्नाळा या संघानं आणि पराभवाच्या छायेमध्ये जातो आईजूद आणि अर्नाळा संघ. हार्डलक टीम आणि अभिनंदन सुद्धा. मी विनंती करेल आईजूद आणि अर्नाळा संघाचा कर्णधार आपण मंचावरती यायचंय. त्याचबरोबरीनं आता झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सामनावीराचा खिताब ज्यानं केली अष्टपैलू कामगिरी. 1 षटक हाताळत असताना 3 विकेट मिळवल्या, 1 धाव खर्ची केली. बघा बॅटिंग समरीमध्ये ते चित्र दिसतंय. करण वैतीने चांगली बॅटिंग केली होती. 14 धावा केल्या होत्या. किशोर पाटीलने 8 धावा, प्रथमेश कुडू 4 धावा. इथे मकरंद पाटीलचं फलंदाजीमध्ये न चालणं थोडंसं महागात पडलं. अमित तांडेलने 12 धावा देत असताना 2 गडी टिपले. प्रशांत गरजने 2 गडी टिपलेत, 1 धाव त्याने खर्ची केली आहे. 13 धावा खर्ची करत हर्षद मेहरने 2 गडी टिपलेत. प्रशांत गरजच्या बॅटमधून 9 चेंडू 22 धावा आणि या विजयाला गवसणी घालण्यासाठी त्या मोठ्या ठरल्यात. 6 धावा जयेशच्या, 6 धावा विघ्नेशच्या. मकरंद पाटीलचं 2 षटकामध्ये 24, 2 विकेट घेतलेत. 11 मध्ये 1 करण वैती आणि प्रथमेश कडू याचं हे